हाय फ्रेंड्स, तर आज मी माझ्या मुलांचा टिफिन शेअर करत आहे. तर मी मसाले चपाती बनवलेला आहे आणि हे तूप मी घरी बनवलेलं आहे. मी रोज प्रयत्न करते की कमीत कमी 1 चमचा तरी तूप माझ्या मुलांच्या पोटात जावं आणि त्यासाठी माझी धडपड सुरू असते. तर मी अशा पद्धतीने देते आणि त्यानंतर मी डाळिंबर आणि सफरचंद हे मी बनवलेलं काढून कट करून ठेवलेलं आहे. तर जितकं होईल तितकं मी हेल्दी देण्याचा प्रयत्न करत असते मुलांना आणि मी दोघांचा टिफिन रेडी केलेला आहे. लंचमध्ये ते खातील काकडी आणि चपाती, शॉर्ट ब्रेकसाठी ते डाळिंबर आणि सफरचंद खातील आणि मी दोघांसाठी सेमच टिफिन बनवते. सकाळी सकाळी मी त्यांना गरम-गरम 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालून देते. थंडीच्या दिवसामध्ये गरम-गरम दूध मुलांना दिलं तर खूप चांगलं असतं. त्यामुळे मी त्यातनं इतकंच देते, हॅवी देत नाही. आणि त्यानंतर माझे मिस्टर माझ्या मुलगीच्या पाया पडतात, कारण आमच्या घरची लक्ष्मी ही आमची मुलगीच आहे आणि हे रोज असंच करतात, असंच तिच्या पाया पडतात. आणि त्यानंतर स्कूल बस आलेली आहे, तर माझे मिस्टर त्यांना सोडायला जातात. गुजरातमध्ये खूपच थंडी आहे, खूप म्हणजे प्रचंड थंडी आहे आणि मला असं वाटतं की माझी मुलं आजारी पडू नयेत. त्यासाठी मी त्यांना ह्या पद्धतीनं रेडी करून स्कूलला पाठवत असते. आणि ड्रायव्हर अंकल हॉर्न करत होते, तर माझी मुलगी त्यांना सांगत होती की आम्ही येत आहे अंकल, तुम्ही 5 मिनटं थांबा. खरं तर ही गुजरातीमध्ये बोललेली आहे आणि मला गुजराती समजत नाही फारसं आणि माझ्या मुलगीला आणि मुलग्याला दोघांना गुजराती समजतंही आणि बोलताही येतं. तर दोघंही खूप खुश असतात स्कूलला जाताना. आगम तर प्रचंड खुश असतो, कारण त्याला स्कूलमध्येच मस्ती करायला भेटते. त्यामुळे तो खूपच एक्सायटेड असतो. माझ्या मुलांची अशी अपेक्षा असते की रोज सकाळी पप्पाच सोडायला यायला पाहिजेत. मग तू दुपारी मम्मी आम्हाला तू न्यायला आलीस तरी चालते, पण सकाळी पप्पाच यायला पाहिजेत, अशी त्यांची छोटीशी हट्ट आहे आणि ते आम्ही त्यांची हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी काढा बनवण्यासाठी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर मी काढ्यासाठी लागणारं साहित्य काढते आणि त्यामध्ये घेतलेला आहे पुदिना, बडीशोप, दालचिनी, लवंग, वेलदोड आणि आलं. या पद्धतीनं मी काढा बनवते आणि आम्ही दोघांसाठी हे बनवलेलं आहे. थंडीमध्ये खूप चांगलं असतं. तर